आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय करतो इथं? तुम्ही काय करता इथं? ती पाहुणी बाई विसली ना, तिला काय मदत पाहिजे का बघायला आलतो। घरात 4 बायात, मग तुम्ही इथं कशाला? तू काय करतो इथं? मी का मी ते आता आंघोळ केली ना, मी पावडर लावायला आलतो। जिद्द झालेली काका, तुला दुकानावर नाही जायचं का? जायचं की दुकानावर? अहो आज आवरायला लईच वेळ घेतला, दुकानावर नाही जायचंय का? अय ऋतिक, काय करतो इथं? काय नाही, ते आंघोळ केली ना, आता पावडर लावायला आलतो। चल मी देते, चल। अय गोपाळ, कुठे हरवलंस? माझ्या स्वप्नात हरवलंस का काय? तू कधी आलीस? तू माझ्या स्वप्नामध्ये हरवलं होतास ना तेव्हा। खरं सांग, माझाच विचार करत होतास ना? मग जायचं खोलीत? अरे गप्पा मारायला। मला वाटलं नव्हतं तुला मी एवढी आवडत असेल। म्हणजे तुला सीसीटीव्ही फुटेज बघायचं होतं म्हणून मला लाडीगुडी लावलीस ना? असं काय रे त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये? अगं मला नाही, दादाला बघायचं होतं। तर तू त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतोयस का नाही हे बघायचं होतं ना तुला? जो माणूस आणि गाडी गायब होण्याशी तुझा काही संबंध नाही ना? खरं सांग। आहे का? माझा कसला संबंध आलाय? अगं या गावात मी कोणाला ओळखत बी नाही। माधुरी, इथे एकमेव तूच आहेस माझ्या जीवा भावाची, आणि तू बी अशी करतेस। खरंच? होय, पण उपयोग काय त्याचा? इथं तू बी माझ्यावर संशय घेते। लक्ष, हा त्या दिवशी ती गाडी परत दिसली का रे? ती वेळा सांगितलं सुधाकर राव, नाही बघितली मी गाडी। हा, तुमच्या गाडीवर ध्यान ठेवाय मी इथं टपरी टाकल्या का? ए लक्षा, नीट बोल बर का, घंटाच मोडीन। टपरी शाबूत पाहिजे ना तुला? वय वय, पाहिजे पाहिजे। ऐक, मी जे विचारीन ना त्याची नीट उत्तर दे, हं? जबाब नोंदवतोय। त्या दिवशी काय काय कसं कसं झालं सगळं पहिल्यापासून सांग। पहिल्यापासून हं. पहिल्यापासून म्हणजे बघा, मी सकाळी लवकर उठलो, मला सवयच आहे ना, मग मी मिसरी घासली, मग संडासात बसलो। संडासात? अरे अरे लक्षा, गाड्यावर काय झालं ना ते पहिल्यापासून सांग। हा, गाड्यावरच वय, मग काय घरनं गाड्या आलो, गाड्याची पूजा केली, मस्त पैकी असं गरम पाणी गॅसवर ठेवलंय आणि त्याच्यात चहा पावडर टाकली, मग साखर घेतली, साखर टाकली, मग आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे स्टाईल मध्ये झालं? जिरली का? लक्ष, एक दिवशी असं हाणीन ना मी तुला। अरे मी फक्त गाडीबद्दल बोलतोय रे, कवा बघितली, कवा दिसायची बंद झाली, एवढंच सांग। हवालदार साहेब, त्या इथं होती त्या गाडी चौकीत चालली काय?
तिचं काय डाउनलोडिंग? तुम्हाला काय माहिती का गाडीबद्दल? नाही खोटं बोलताय तुम्ही. एक पोलीस आणि त्याची गाडी गायब झाली आहे. काय माहिती असेल तर लगेच सांगा, 0 मिनिटात. नाही तर तुम्हाला सांगतो इथं होती गाडी. गोपाळ, माधुरी, मामानं बघितलं तर मामा काय म्हणून. तू हे काम कर, दुकानात जा, आपण नंतर बोलू. जा. कसलेस रे गोपाळ तू? इथं मी तुझ्यासाठी येते, माझ्याशी गुलू गुलू बोलायचं सोडून मलाच हाकलून लावतोय सोय. तू आता येच परत माझ्याशी बोलायला, तुला दाखवते. अरे गाडी होती ती मला पण माहितीये. शेवटची कधी बघितली गाडी? रात्री कुठं होता तुम्ही दोघं? हाय का आता सिंगल माणूस कुठं असणार रात्रीचा? कुठं पण असतो. तू कुठं होतास? चंद्रावर. 10 रुपयाला माणूस कुठं असणार आहे? ए, जेवढं विचारलंय ना तेवढंच सांगायचं. परवा रात्री इथं 10 रुपये धिंगाणा घालत होता, मी बघितलंय CCTV मध्ये. काय माहिती असेल ना तर लगेच सांगाल. लपवून ठेवलं ना तर लय मोठे फसाल. हा होती इथं गाडी होती. ते गोपाळच्या दुकानाच्या बाहेर एक माणूस होता, हा त्यानं 100% चोरलेले आहे. हा हा ती गाडी वय. आठवलं. ए, तू कुठं होता इथं? तुझं दुकान बंद होतं. रात्रीचं नाही, दुपारचं सांगतोय मी. एक माणूस आलता बरं का दुपारी, त्यानं गाडी इथं लावली. माझ्याकडे चहा मागितला. एक कटिंग दे, मग मला म्हणला जरा फोन चार्जिंग करायचा होता. बोर्ड नाही ना मालक. मग मी त्याला काय म्हणलं, तुम्ही एक काम करा, ते पुढे गोपा टेलरचं दुकान आहे, तिथं बोर्ड आहे, तिथून हे अनचार्जिंग लाव. मग तो गोपाच्या दुकानात गेला. फोन चार्जिंग करायचा होता. गोपाळच्या दुकानात? गोपाच्या दुकानात. तो माणूस इथं झाला होता ना? कुठला माणूस? कुठला? तो बाईकवाला. मोबाईल चार्जिंग करायला तुझ्याच दुकानात आला होता ना? नाही बाबा. लक्ष तर म्हणत होता तुझ्याच दुकानाकडे आला होता. गेलो की. नाही त्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल. हाँ, उस दिन दुकान पे कोई नहीं आया था. तुला कसं माहित? वो मैं ब्लाउज सिलवाने आई थी ना उस दिन, तो मोबाइल चार्जिंग लगवाने तो कोई नहीं आया था. हाँ, लेकिन एक आदमी आया था बाइक पे, उसने बाइक लगाई, चाय भी पी, फिर वो दुकान की तरफ आने ही वाला था कि फिर वो कहीं गायब हो गया, दिखा ही नहीं. मैं बहुत देर तक यहाँ पे थी. ती पोरगी बोलते म्हणून विश्वास ठेवतो. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. हा,